नमस्कार मंडळी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बदलापूर भूमीत आज छत्रपती शिवरायांची 396वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होताना दिसत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदलापूर उल्हास नदी या ठिकाणी असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शिवजयंती निमित्त कसं सजवण्यात आलं आहे, या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम होणार आहेत ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आता मी बदलापूर उल्हास नदी या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी उभा आहे. आता मी आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो हे स्मारक कसं आहे आणि आतमध्ये कशा पद्धतीने सजवलं गेलं आहे ते. तर तुम्ही इकडे जर बघितलं तर ही बाहेरची बाजू आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वगैरे दाखवलेले आहेत. तुम्हाला आतमध्ये कसं स्मारक आहे ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. चला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाच्या ठिकाणी अनेक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हेच तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात आदर असल्यामुळे प्रत्येक जण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आला होता. या ठिकाणी बदलापूर मधील अनेक शाळांमधील विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांच्या इतर मावळ्यांच्या वेशभूषेत आले होते. या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची 396वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होताना दिसत होती. या शिवजयंतीच्या कार्यक्रमात बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली या गावातील त्रिशूल गोल्डन वेदा या सोसायटीतील महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी छत्रपती शिवरायांच्या गाण्यांवर तसेच लेझिम ढोल याच्या तालावर नृत्य केलं. शिवाजी महाराज यांना मानवंदना देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा करणार आहेत, अभिवादन करणार आहेत. तर मी या आमच्या सर्व त्रिशूल गोल्डन वेदा सोसायटीमध्ये माता भगिनींना विनंती करेन की आपण सर्वांनी या लेझिम नृत्यासाठी तयार राहायचं आहे. काही क्षणात आपण या लेझिम नृत्यावरती जे गीत आहे युगत मांडणी या गाण्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि आपण सर्वांनी रेडी असाल अशी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी आता लगेच आपण गाणं सुरू करत आहोत. आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अरे दुश्मन असले गरीब असले किती मी हुशार.
तर मंडळी, हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. छान पद्धतीने स्मारक इथे सजवलेलं आपल्याला दिसत आहे. आणि तुम्ही जर इकडे आजूबाजूला बघितलं तर या आजूबाजूच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे
तो चित्रांद्वारे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण तो जो काही इतिहास या ठिकाणी जो दाखवलेला आहे तो पाहणार आहोत. आणि हा जो इतिहास इथे आपल्याला महाराजांच्या किल्ल्यांविषयीची माहिती असेल, जी पण काही माहिती दिलेली आहे ती रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांच्यातर्फे इथे देण्यात आलेली आहे. तर हे दादा आहेत, आपलं नाव सांगा दादा. नमस्कार, मी रोटेरियन पंकज देशमुख. आज आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती इथे साजरी करत आहोत. रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी मार्फत ही स्पर्धा उत्सव आम्ही करत आहोत. प्लस याच्या जोडीला आम्ही इथे रांगोळी, भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे. इथे आम्ही बघाल तर आम्ही इथे महाराजांविषयी काही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. तर हे एक आमचं टायटल होतं की बाबा ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. तुम्हाला माहिती असेल की महाराजांचं ज्या युद्ध नौका होत्या त्यात 640 युद्ध नौका होत्या. त्यांची नावं आपण इथे लोकांना कळावी यासाठी आपण इथे त्यांची नावं दिलेली आहेत. संख्येप्रमाणे नावं याच्या किती हे होत्या, संख्या होत्या, अशी ही महाराजांच्या युद्ध नौका ज्यांनी महाराजांच्या युद्धामध्ये महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. आणि त्याचबरोबरीला त्याच्यानंतर पुढे हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास इथे आपण दाखवलेला जलदुर्ग सगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न, याची माहिती मिळावी. आता तुम्ही बघाल इथे तर सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती आपण इथे दिलेली आहे. खांदरी हे महाराजांचे जलदुर्ग सगळे आहेत, तर त्याची माहिती आपण इथे दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे इकडे जर आपण बघितलं तर महाराजांचे हे यांचे युद्ध नौका सगळे हे सांभाळत होते महाराजांचे. त्यांचं एक आपण इथे चित्र प्रदर्शित केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे जलदुर्ग किल्ले आहेत की त्याची पण माहिती आपण इथे दिलेली आहे. कुलाबा असेल, किल्ले अर्नाळा, किल्ले राजकोट, किल्ले सुवर्णदुर्ग, यांची माहिती आपण इथे दिलेली आहे. ज्याला आपल्या युद्ध नौका ज्या होत्या त्याचे सगळे हे कान्होजी आंग्रे हे त्याचे महत्वाचे हे होते ते, त्याची माहिती इथे आपण इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तर ही महाराजांची एक पत्रिका आहे, जन्मपत्रिका, जन्मकुंडली. ही राजस्थान बिहार चौधरी पंडित मिठालाल व्यास यांच्या संग्रहातील ही कुंडली आहे महाराजांची. तर ती इथे आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर इकडे बघितलं पाहाल तुम्ही तर इथे आपण महाराजांच्या आपले शिवकालीन जे शस्त्र आहेत त्यांचं प्रदर्शन इथे आपण केलेलं आहे. भाले असतील. हे प्रदर्शन कोणातर्फे केलेलं आहे? शिवकालीन अभ्यासक व्यक्तिमत्व किरण शिंदे यांच्या मार्फत आपण इथे शस्त्र प्रदर्शन केलेलं आहे. मुंबईमधील गृहस्थ आहेत ते. त्यांचा खूप ह्या विषयामध्ये खूप अभ्यास आहे, खूप मोठं नाव आहे त्यांचं ह्या विषयामध्ये. त्यांनी आपल्याला छान सहकार्य केलेलं आहे. इथे आमची सगळी टीम आहे, आम्ही रोटरी मार्फत आम्ही प्लस आमच्या टीम मध्ये काही इव्हेंट्स वाले पण आहेत जे अशा पद्धतीने काम करत असतात. तर आम्ही असंच की 19 फेब्रुवारी मागच्या वर्षीच महाराजांचं इथे पुतळ्याचं अनावरण सोहळा झालेला होता. तर त्याच्या अनावरण सोहळ्याचं काम हे आमच्या मित्रानेच केलं, अनिकेत काळे म्हणून आहे, की त्याने हा एक कार्यक्रम केलेला. तर ह्या 19 फेब्रुवारीला म्हटलं आपण काय करू शकतो का, तर इथे आपण म्हटलं की दुसरंच वर्ष आहे ह्या इथे, तर आपण काहीतरी इथे ठेवूया छान शस्त्र प्रदर्शन वगैरे, असं काहीतरी आमच्या डोक्यात आलं. तर शस्त्र प्रदर्शनासाठी प्लस त्याच्या जोडीला अजून काय करू शकतो आपण, की महाराजांची जयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे असा आमचा सगळ्यांचा मानस होता. सो आम्ही मग त्याच्या सोबतीला हे किल्ल्यांची माहिती पण आपण पुढे जाऊ तर तिथे तुम्हाला ती किल्ल्यांची माहिती पण जे युनेस्कोने 12 किल्ले जे सांगितले युनेस्कोच्या लिस्ट मध्ये आले त्यांची माहिती आपण तिथे प्रदर्शित केलेली आहे. ते आपण घेऊया. तर असा एक विषय आम्ही चर्चा करता सगळ्यांच्या सहमतीने की बाबा आपण हे करू शकतो, ते करू शकतो. मग त्याच्यावरती आमच्या रोटरी क्लब मधील सगळ्या सदस्यांनी की प्रत्येकाने एक माहिती गोळा करायला घेतली. त्यात आम्हाला आमचे हे जे आहेत किरण शिंदे म्हणून जे आमचे शस्त्र अभ्यासू व्यक्तिमत्व जे आहेत किरण शिंदे, त्यांचेही मार्गदर्शन, खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. तर इथे तुम्ही शस्त्रांसोबत महाराजांचे दुर्मिळ तसबीर इथे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण बघू शकतो महाराजांचे पायदळ जे सैनिक होतं त्यांचे आवडते शस्त्र जे आहेत त्यांचं इथे आपण एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या तलवारी आहेत बघा मित्रांनो, इकडे बघून घ्या. ब्रिटिश तलवार आहे, ब्रिटिश तलवार ही ब्रिटिश तलवार आहे बघा. आणि पुढे जर आपण बघितलं तर इकडे हे दांडपट्टे आहेत ना, दांडपट्टे आहेत हे बघा, हे दांडपट्टे आहेत. त्याच्यानंतर पुढे आलो तर इकडे पण मोठ्या मोठ्या अशा तलवारी आहेत. इथे हे बघा, ही वाघनखं आपण इथे ठेवलेली आहेत बघण्यासाठी. ही वाघनखं, हे बघा, ही वाघनखं आहेत. चिलखत वगैरे आहे, हे चिलखत आहे. इकडे हे दस्तान म्हणून आहे. हे मराठा दोप तलवार म्हणतात त्याला.
याचं वजन साधारणतः बघितलं तरी इथे यांच्या माहितीप्रमाणे 1 किलो पर्यंत वजन आहे इथे. हो. तर अशी मोठी मोठी शस्त्र तेव्हा युद्धात वापरली जायची. ही सगळी शिवकालीन शस्त्र आहेत. ही खूप म्हणजे बघायला कमी मिळतात. आज आपल्या बदलापूरकरांसाठी एक पर्वणीच झाली आहे की ते आपण हे शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण इथे ठेवलेलं आहे, आयोजित केलेलं ही आहे. परशु कुऱ्हाड आहे. त्याच्यानंतर हे तबर म्हणून लिहिलेलं आहे, तबर म्हणून शस्त्र आहे. त्याच्यानंतर आणि इकडे इथे तुम्ही बघू शकता ही माझी दुर्मिळ तसबिरी आहेत सगळ्या. आता ही फ्रान्स मधील ग्रंथालयातलं कलेक्शन आहे. तर हे आता मूळ सध्या तिथे आहे. हे जवळपास काहीतरी 1685 सालचं ते महाराजांचं चित्र आहे. आणि हे काय आहे? विटा, ईट म्हणतात त्याला. ईट म्हणतात. हे सुद्धा भाल्यासारखंच प्रकार आहे हा. त्याच्या पुढे आता आपण बघूया अजून काय काय पाहायला मिळतं ते. आता आपण इथे जाऊया. आपण युनेस्कोने जे आता किल्ले वगैरे 12 किल्ल्यांचे हे केलेले आहे नाव, तर ते 12 किल्ले आणि त्यांची माहिती दाखवण्याचा प्रयत्न आपण या इथे केलेला आहे. या सगळ्या महाराजांच्या तसबीर आहेत. या सगळ्या सर्व आपण तसबिरी आहेत तिथे महाराजांच्या, बघितल्यात. ज्या पण जुन्या काळातल्या सर्व आणि ओरिजिनल आहेत. ही महाराजांची जी छायाचित्रे आहेत ना ती ओरिजिनल स्वरूपातली आहेत. आता इकडे हे सर्व बघा, ही सगळी आपण किल्ल्यांची माहिती देत. आता खांदेरी त्याचे कुठे आहे, ही सगळी त्याचे काय काय कुठे त्याची उंची काय, जिल्हा त्याच्या महाराजांनी हे किल्ल्याचं कशासाठी वापर केला त्याची थोडीशी माहिती आपण या इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक किल्ल्यांची माहिती की महाराजांनी त्या किल्ल्याचं महत्व काय होतं ते आपण दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता रायगड आहे, किल्ले पुरंदर, पन्हाळगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, देवगिरी. स्वराज्य मंदिराचा कळस राज्याभिषेक, हे थोडंसं शिवराज्याभिषेकाची, आग्र्याहून सुटका, सुरतेच्या मुघल संपत्तीची लूट, शाहिस्ते खानावर सजे, याची थोडीफार प्रमाणात आम्ही एक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी एक आम्ही प्रयत्न इथे केलेला आहे. छान असा प्रयत्न आहे तुमचा. म्हणजे या ठिकाणी जी पण काही छायाचित्रे तुम्ही इथे प्रदर्शित केलेले आहेत नक्कीच आजच्या पिढीला ही उपयुक्त आहेत. आणि ज्यांना सर्वांना महाराजांचा इतिहास माहिती नाही इतिहास समजावा हीच आमची त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मंडळी बघा, इथे आपल्याला एक छोटा मुलगा दिसतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा किती गोंडस मुलगा आहे आणि छान अशी वेशभूषा केली. कुठल्या शाळेत आहे? कात्रप विद्यालय मधून आलाय बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी. झालं का दर्शन तुझं? महाराजांचं दर्शन केलं का? केलं ना? जय जय तर मंडळी बघा, इथे आपल्याला ही लहान मुलं दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात हा मुलगा इकडे दिसतोय आणि त्याचे हे सगळे मावळे दिसत आहेत. ही आपली राजमाता जिजाऊंच्या वेशभूषात दिसते मुलगी. आणि ही इथे एक छोटी गोंडस मुलगी आहे बघा, बघा हसते. आणि हा बघा, हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा दिसतोय. हा एक मावळा आहे इकडे, ढाल वगैरे घेऊन दिसतोय बघा. तर इकडे बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे रांगोळी काढण्याचं काम चालू आहे इकडे. हे दादा आहेत इकडे आणि बरेचसे स्पर्धक या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेले आपल्याला इकडे दिसत आहेत.
समोर पण भरपूर असे स्पर्धक आहेत, आपण तिकडे जाऊन बघूया आता. इथे पण हे दादा छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढतायत. हा एक दादा आहे इकडे, हा पण काढतोय. दादा कुठून आला? रत्नागिरी. आणि हे कधीपासून चालू आहे? हा, पूर्ण होणार आहे ही. इकडे पण बरेचसे स्पर्धक आपल्याला दिसत आहेत. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि या स्मारकाच्या सभोवताली आपल्याला इथे हे रांगोळीचे स्पर्धक दिसत आहेत. आपल्याला इथे सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही बघू शकता, छान पद्धतीने रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे आणि या रांगोळीचं संध्याकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलं व या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेले कार्यक्रम पाहिले. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.